भाऊ मला समजून घ्यावर, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी तुमच्यामुळे येते. त्याचं नाव कीर्तन आहे बरं. चांगले मुलं जन्माला येण्यासाठी सुद्धा आई वडिलांची कूस पवित्र असावी लागते. ही काही अंधश्रद्धा नाही बरं का. बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं खूप जबाबदारीने बोललं पाहिजे. चांगली मुलं जन्माला येण्यासाठी आई वडिलांची कूस पवित्र लागते. त्यांचा आहार चांगला लागतो. आहार विहार आचार विचार आणि उच्चार जिथे पवित्र आहेत तिथे बाबासाहेब जन्माला येतात. तिथे तुकोबराय जन्माला येतात, तिथे भीमराया जन्माला येतो, तिथे शिवराया जन्माला. त्रिविधा भवती, माझ्यापेक्षा एक चतुर्थांश ठेवा. त्रिविधा भवती श्रद्धा. आपण सगळे वारकरी आहोत आणि एका ज्येष्ठ वारकऱ्याच्या जयंतीला आलो आहे. ज्या भीमानं वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला, पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती केली आणि केवळ देव दगडात नाही, फुटभर नाही, ईदभर नाही, कमरे एवढा नाही, तर तो जगा एवढा विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या 4000 अभंगात गाथ्या दाखवला. त्या गाथ्यावर माथा ठेवणारा जगातला सर्वात शिकलेला वारकरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खूप अभिमान वाटतो मला. बाबासाहेबांचं कीर्तन वारकऱ्यांनी घेतलं आणि खरं सांगू आंबेडकरी लोकांनी घेतलं. आंबेडकरी चळवळीला विठ्ठल कळावा, ज्ञानोबा राया, जनाबाई, नामदेव राया, तुकोबा राया, एकनाथ बाबा कळावा आणि बहुजन समाजातल्या सर्वसामान्य वारकऱ्याला भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब कळावेत, याच्यासाठी हे कीर्तन आहे खरं. मग होतील का मडरी, होतील का दंगली? नाही होणार. आज बघा नागपूरला दंगली झाल्या. का झाल्या? येडपट लोक एकत्र आली, पागल, ताकदीचा दुरुपयोग करणारे, पण ताकदीचा सदुपयोग करणारे जमलेत ना आज हे, म्हणून हे वारकरी आहे. गळ्यामध्ये माळ असली, कपाळाला पावशेर गंध असला म्हणजे वारकरी होतो असं काही नाही. बरेच वारकरी 72,000 2 तासाचे घेण्यासाठी माळ घालतात. काय हो, बरोबर आहे. हे सगळे दापोडेचे वारकरी श्रीमंत आहेत सगळे. हे वारकरी आहेत खरे, नाहीतर पोट भरत नाही, उपजीविकेसाठी साधन नाही, मग काय करायचं? मग मी काय करू? हे कीर्तनकार हो ना, 2 पुस्तकं पाठ केली की 75,207. हे लाचारी जीवन म्हणजे वारकरी नव्हे. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, माझ्या बहिणींची गर्दी जास्त आहे. मला आनंद वाटतो, कारण पुरुषापेक्षा स्त्रिया टॅलेंट, चांगलं नॉलेज, पुरुषापेक्षा पावित्र्य, पुरुषापेक्षा गुड कॅरेक्टर, चारित्र्य. कधी बाई रात्री स्टँडवर मुकामा केलं पाहिलं का? स्टँडवर हॅलो आई, आत्या मी स्टँडवर झोपते आजच्या दिवस, मला टाईम गाडी नाही मिळाली, असं झालं काय? कधी आत्महत्या करेल एखादी बाई?
पण आपला बाप्या फार धोत्रात मुतला तरी स्टँड. अच्छा दिवस मी येत नाही, माझी तब्येत बरे नाही, खालून मुतला गडी. म्हणून पुरुषाच्या प्रपंचाची पंढरी सजवण्याचं काम जी स्त्री करते ती साक्षात पांडुरंग आहे. देवच पाहायचा असेल तर आईमध्ये पहा, धर्मच पाहायचा असेल तर आईमध्ये पहा, आदरयुक्त भीती आदरयुक्त प्रीती पाहायची असेल तर आईमध्ये पहा. आई माझा देव, आई माझा धर्म, 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 आई माझा देव, आई माझा धर्म. हे भारी. आई माझा देव, आई माझा बाकीचे देव कधी आपल्याशी बोलत नाहीत, पुतळ्यातले मूर्तीतले कधी बोलले का? अब्ज रुपयाचं मंदिर बांधलं अयोध्येला रामाचं, पण रामाची मूर्ती बोलली का तुमच्याशी कोणाशी? खर्च आपला झाला आणि श्रीमंतांची मजा झाली. कोणताही देव बोलत नाही, देव बोलत नसतो, देवाचे आदर्श बोलत असतात. स्वतःचा यत्किंचित या प्राद नसताना जी कोवळी पावलं राजगादी भूषवणार होती, तीच कोवळी पावलं सावत्राईच्या वचन पाळण्यासाठी 14 वर्ष वनवासाला गेली. तो राम बोलत नाही, तो राम फक्त पुजाऱ्यांचा श्रीमंत करतो, आमच्याशी रामाचा आदर्श बोलतो. राम राजीव लोचन, राम राजीव लोचन, राम राजीव लोचन, राम राजीव लोचन, सावळा ग रामचंद्र, सावळा ग रामचंद्र, सावळा ग रामचंद्र, सावळा ग रामचंद्र, माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नाचो, माझ्या मांडीवर नाचो. अष्टगंधाचा सुवास याच्या डोळ्याला ग येतो, याच्या डोळ्याला ग येतो. म्हणून दगडा तोंड्याची देवळं ही श्रीमंती पुजाऱ्याची. देऊळ बांधला, अब्ज रुपयाचं मूर्ती बसवली तुम्ही, मंदिर बांधलं तुम्ही, देवाला रंग दिला कोणी? बोला ना, आम्ही म्हणा की. आणि मग का बरं एवढी लाज वाटते? खरंच आहे ते. रंग दिला आम्ही, डोळे काढले, नैवेद्य दाखवला, म्हणा ना. नका दाखव म्हणाय का, द्यायचं ना घ्यायचं, बोलाय का, ऐकते. डोळे काढले आम्ही, कपडे सजवले आम्ही, रंग दिला आम्ही, नटवला थटवला आम्ही, नैवेद्य पावशेर खडीसाखर, 1 किलो काजू, 1 किलो बदाम, अक्रोड, पिस्ते, त्याने सांगितलं तेवढे ठेवले देवापुढे. तेवढे ठेवावे लागते, नाही तर देव कोपतो बरे. म्हणून माझ्या राजा हो, इथे भ्रष्ट धर्म निर्माण झाला होता, वर्णाश्रम निर्माण झाले होते, जाती निर्माण झाल्या होत्या. त्या कोणी केल्या हो का? देवाने थोड्याच केल्या. देवच तुम्ही बसवला तर देव तुमच्या जाती कशा निर्माण करेल? हा काही प्रश्न आहे की नाही आपल्याला? हा प्रश्न ज्याला पडला आणि त्याचं उत्तर सुटलं त्याला तुकाराम महाराज म्हणतात, वर्ण अभिमान, वर्ण अभिमान, वर्ण अभिमान, वर्ण अभिमान. हे बाया
तुम्ही ऐकताय म्हणजे लक्ष आहे का? म्हणजे मी गातोय बरं वाटतंय का नुसतंच बोलू वरडा अभिमान सरळे याते वांगडी येते अशा प्रकारे काय झालेलं आहे पिठाला नाही जमणार तसं तुम्हाला. संतांच्या वाङ्मयामध्ये मला वाचण्यात आलं, पण याच्या आधी तुकोबाराय म्हणतात माझ्या लेखी देव मेला, माझ्या लेखी देव मेला, माझ्या लेकी देव मेला, माझ्या लेकी देव मेला, देव मेला, माझ्या लेकी देव मेला. असेल ज्यांचा असेल किंवा असेल ज्यांचा असो त्याला काय हो 4000 अभंग महाराज. पण आम्ही वाचतच नाही, आम्ही नुसत्या पांचट गोष्टी. जावई होता सासू होती, जावई होता सासू होती, बायांना लय म्हणजे फे 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 फे. हे अभद्र आणि ओंगळ कीर्तन नाही. लोकांनी ठरवलं नावलं दॅट विच कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी इंज्युअर्ड. लोकांनी ठरवलं तर आमचं काही इलाज आहे, पण ते कीर्तन नाही. हे कीर्तन हे आहे. कीर्तन या शब्दाचा मूळ धातू आहे कीर्त, आणि कीर्त या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये अर्थ होतो कर्तव्य. काय होतो बोला सगळ्या महिलांनी बोला. कर्तव्य म्हणजे काय? कर्तव्य म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म. काय काय कर्म आहे? जन्माला आल्याबरोबर समजायला लागल्याबरोबर आपल्याला पहिलं काय समजतं? आई आणि वडील. आई वडिलांची मर्जी राखणं, आई वडिलांची मर्यादा पाळणं, आई वडिलांची प्रतिष्ठा राखणं, आई वडिलांचा कुठेच अपमान होणार नाही असं भीमनगरमध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये मुलाने आणि मुलीने आई वडिलांचं नाव कमवणं याला कर्तव्य म्हणतात. आणि नुसता शायनिंगचा पुढारी कार्यकर्ता मला नकोय. प्रत्येक जण कार्यकर्त्यांनी कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तन ही गोष्ट ऐकण्याची नाही, केवळ ऐकल्यानंतर मनन चिंतन करायचं. योग्य काय अयोग्य काय सांगितलंय ते बरोबर असेल का, बरोबर आहे ना. याच्यासाठी बापांनो आम्हाला पहिलं कर्तव्य शिकलं पाहिजे. ते कर्तव्य जगातल्या प्रत्येक माणसानं केल्यावर तो सुखी होईल अशी जगाच्या कल्याणाची काळजी करणारा एकच वर्ग आहे, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. बाकीचे धर्म त्यांच्या त्यांच्या धर्मापुरतेच आहेत. मशिदीत हिंदू जात नाही, मंदिरात बोला मुसलमान नक्की, पण हिंदू आणि मुसलमान आणि जगातले सगळे बुजुर्ग विचारवंत ज्या मंदिरात जातात त्याला वारकरी संप्रदायाचं मंदिर म्हणतात. भीमराव रामजी आंबेडकरांच्या घरामध्ये विठ्ठलाचा मोठा फोटो होता, पुतळा होता. हातात चिपळ्या होत्या आणि गळ्यात एक तारी होती. आणि भजन कसे गात होते माहितीये? भजन बिना आहे माहिती तुम्हाला? भजन बिना भजन बिना चैनन आवेरा, भजन बिना चैनन आवेरा, भजन बिना चैनन आवेरा, भजन बिना चैनन आवेरा. गप्पा मारणे कीर्तन नाही, शहाणपणा शिकवणे कीर्तन नाही, गोष्टी सांगणे कीर्तन नाही. 50,000 वर्षापूर्वीच्या काही कथा सांगायच्या आंबट चिंबट, त्याला कीर्तन म्हणत नाहीत. वास्तव सेक्युलर ही जे कीर्तन. आपलं टॅलेंट चालवणं नाही, शहाणपणा करणे नव्हे. नो हे हा उपदेश. तुकोबारा म्हणतात बाबांनो माझ्या समोर बसलेले सगळे कोण आहेत माहितीये? तुम्ही माझे मायबाप आहात. तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही संत मायबाप कृपावंत.
संत माया बाप कृपावंत मारी बर का आपल्याला चुकल्यावर तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाबा कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान तुम्ही संत माया बाप कृपावंत नंदाडा शाही द्या शाहीला आवाज द्या इकडे तुम्हाला पण द्या तुम्हाला तुम्ही संत माया बाप कृपावंत या एका पिल्लाने मारली बघ उडी तुम्ही संत मायबाप आहात तुम्ही कृपावंत आहात श्रोते जनहो तुम्ही धनवान आहात मानवान आहात ज्ञानवान आहात कृपावंत आहात ज्ञानवंत आहात प्रज्ञावंत आहात नाही कळू पण डोळ्यानं बोलणाऱ्याकडं ऐकणाऱ्यानं बघितलं का ऐकणाऱ्याला वाटतं सांगणाऱ्याला वाटतं मी लय हुशार आहे बरं तुम्ही संत माय बाप असा एक मध्ये थोडासा गॅप आहे तुम्ही संत माय बाप एक दोन तीन कृपावंत एक दोन तीन रूप जाऊ दे आपलं शांतपणा नाही करायचं आलंच पाहिजे असं काही नाही वेडे वाकुडे गायनं परी तुझा मी म्हणवीन भीमनगरमध्ये भीम या शब्दाचा अर्थ होतो शक्ती पण आपल्या शक्तीचा जो दुरुपयोग करत नाही म्हणजे काही काही ताकदवान असा रेड्यासारखे बघल तुझ्याकडं देव का ठोक्या त्याला भीम नाही म्हणत त्याला पिशाच्च म्हणतात मूर्ख म्हणतात त्याला आपल्या शक्तीचा ताकदीचा बळाचा उपयोग जो समाजाच्या सेवेसाठी करतो त्याला भीम अशी म्हणतात म्हणून भीमाईच्या मांडीवर लहानचं मोठं झालेलं बाळ त्याचं नाव रामजी बाबांनी भीम ठेवलं असं पीक का होते बरं बघ बरं बाळा जरा बाळाचं नाव भीम ठेवलं तुमच्या लक्षामध्ये येते का असं भीम येतं फटका बसल्यासारखं वाटतं बघा बाळाचं नाव भीम ठेवलं आणि त्या भीमानं खरी क्रांती केली शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं शिकून जीवाचं
तथागत गौतम बुद्धांचा धम्म आहे, धर्म नाही, धम्म आहे तो. धम्म या शब्दाचा पाली भाषेत अर्थ होतो कर्तव्य. काय कर्तव्य आहे तुमचं? मनुष्य म्हणून जन्माला आला, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, वाचा भाव व्यक्त करता येतो, बरोबर आहे. हे शर्ट मला पटत नाही, दुसरं घालायचंय. ही साडी मला पटत नाही बाई, मला दुसरी नेसायची. मला बाई पदर घ्यायचं आहे की नाही. आपल्याला भाव व्यक्त करता येतो का नाही? फक्त माणसालाच. आणि कहे ज्ञान नाही कोठे. आहे का ज्ञान? जनावरात आहे का हे ज्ञान? मग तर तुमच्या आधी खुर्चीवर लोक बसले असतील, म्हशी, गाढवं, कुत्रे, आणि म्हणले असते म्हैस म्हणले असते वाय तिथे बसू नका, माझी बहीण यायची. पण का नाही आली जनावर? त्याचं कारण पण तुकोबराय सांगतात. त्यातलं सोशल कारण सांगतात तुकोबराय म्हणतात. बरं का बायांनो, एवढी एक ओळ म्हणाल का माझ्या मागे? नाही, तुमच्याकडून मला पहिले एक भजन करून घ्यायचं भीमाचं. पण आधी थोडंसं हे विवेचन करतो अपंगाचं. हा, तर महाराज म्हणतात, पशु काय पाप पुण्य जाणीती. ऐकताय ना? उत्तम मध्यम भोग भोगीती, आणि कोणी एक उपजता मरती. पशु, कुत्री, मांजर तर बाळांतीन दोन महिन्याला बाळांतीन होते. बरं झालं त्यांनी एखादं गाव नाही तर अख्खं गाव त्यांनी भरलं असतं. 2 महिन्यांनी बाळातीन होती मांजर. तुमच्या घरी आहे का कोणाकडे मांजर? असन ना? होती ना 2 महिन्यांनी. बरं, तिथे काही एकच पोरग नाही होत. आपल्या पोराचं लगीन केलं तर 25 वर्ष पोरच नाही पोराला. शेवटी जुळी करून आणावं लागली. जुळी खाणं जड नाही ना, तोंडात गुटखा. मम्मी काय केलंय? मम्मी काय केलंय? अरे वरण भात केलाय. काय आहे काय अर्थ आहे काय? मी आता हॉटेलला जाऊन येतो चिकन खाऊन. तोंडात एवढा गुटखा, तपेला बरं आंबे असतो. एवढा थुकल्यावर पोरं होतील काय हो? स्पम आणि लाळ या दोघांचा एक अधिकार आहे. स्पम पेक्षा लाळ अतिशय महत्वाची आहे. जनाबाई या लाळ ग्रंथीला भीमा आणि चंद्रभागा असे म्हणतात. म्हणून जो जास्त थुंकतो, तंबाखू खातो, गांजा ओढतो, दारू पितो, आणखी काय काय पान पराग ब्राऊन शुगर ना, पान पराग ब्राऊन शुगर, तू घेतो विषारी गर्द, सिगरेट बिडीची फटक, तू पिऊन झालाय ना मर्द. अरे इमलचा गुटका घेऊ नको झटका. कशी होती लो पोर? तुकून हैराण झाले, माकडासारखं तोंड. आणि मम्मी म्हणती, बाई 15 वर्ष झालं माय सोन्याला काहीच नाही, होईल कसं ते? फुटतंय किती घाणीरड. का रे पोरांनो? असे मोत्यासारखे बघा कसे दात, सावळ्या रंगाचे आहेत पण दात कसे मोत्यासारखे बघा. मोत्यासारखे दात पाहिजे, डाळिंबांच्या दाण्यांसारखे ओठ पाहिजे, सफरचंदासारखे गॉल पाहिजे. मेकअपची गरज लागतच नाही. ही इज अ सायन्स, विज्ञान. द्रष्ट आणि अद्रष्टाचा विजय व्हावा अशी जागतिक शांतीची, समतेची, न्यायाची आणि जगाच्या कल्याणाची इच्छा करणारं आणि ब्राह्मणवादाच्या विरोधात लिहिणारं जगातलं पहिलं ब्राह्मणाचं पोरग म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. एवढं धाडस आहे माऊली. केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीच्या तळमळीनं कळवळणारं एक कोमल अंतःकरण म्हणजे माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विठ्ठलाचा प्राणसखा, अनाथांची माय माऊली, संतांच्या तारकापुंजातील एकमेव तेजस्वी आणि ओजस्वी तारा म्हणजे माझे ज्ञानेश्वर महाराज. अरे आपण तर दुःख भोगलंय रे. गळ्यात मडकी आपल्या आजोबा पुंजोबांनी बांधली,
थुकले त्यात, विटाळ होत होता लोकांना आपला. दारातल्या कुत्र्याला किंमत होती, पण माझ्या बहिणींनो दलिताला किंमत नव्हती, आणि ब्राह्मणापासून तर देशमुखापर्यंतच्या बाईला किंमत नव्हती. असा धर्म आर्यांनी लिहिला आणि तो इथल्या लोकांनी जोपासला, आणि तो धर्म मोडण्यासाठी 20 लाख लोक पंढरीच्या वारीला पायी चालतात. त्या वारकऱ्यांनी हा धर्म मोडला, माणुसकीचा धर्म निर्माण केला वारकरी संप्रदायाने. काय आनंद वाटतोय पंढरीच्या वारीत आम्ही जातो ना, 20 लाख लोक. काय आनंद सांगू बायांनो. विण्याला विना, विण्याला विना, विण्याला विना. किती दिंड्या झाल्या आता. माझ्या दिंडीचा नंबर 86 आहे. काढली किती वर्ष झाले? 83 साली दिंडी काढली मी. किती साली बोला? आणि नंबर किती आहे माझ्या दिंडीचा? नाव काय दिंडीचं माहिती आहे? पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी. शासकीय लोक असतात, महाराष्ट्रातले सगळे तरुण असतात. मी सगळं काम सामाजिक करतो बरं का. मग आता माझीच दिंडी 86-83ची, तर अजून मागे किती दिंड्या आहेत? आता 20 किलोमीटर माझ्या मागे दिंड्या झाल्यात. पण सगळ्यांचा विचार एक आहे, एका ठिकाणी चालतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा एक विचार आहे, एकच विचार आहे. तुकोबाचा, ज्ञानोबाचा, नामदेवाचा, जनाबाई, मीराबाई, कबीरांचा, रविदासांचा एकच विचार आहे. जरा म्हणा माझ्या मागे आता. बाई पंढरीच्या वाट, बाई पंढरीच्या वाट, नाही फक्त महिलांनी. बाई पंढरीच्या वाट, बाई पंढरीच्या वाट, म्हणतात पण लय एकीचा सूर एकीकडं, एकीचा सूर एकीकडं. त्याला काय खलबात्यात कुटायचं काम चाललंय. जोरदार म्हणा जरा. बाई पंढरीच्या वाट, बाई पंढरीच्या वाट, इण्याला इना दाट ग राजसबाई. वा वा. राजसबाई ग मालने बा, विण्याला विना दाट, विण्याला विना दाट, साधूला. लय बाया पण आवाज लय बारीक आहे. जरा जीव लावून म्हणा ना जरा माझ्यासारखं. हा ही चांगली म्हणते एकटी ही. हा ही ए सगळ्या म्हणा ग, म्हणा तुम्हाला लुगडी आणल्यात मी सगळ्यांना. हो. बाई पंढरीच्या वाट, बाई पंढरीच्या वाट, विण्याला विना दाट राजसबाई. साधूला साधू भेट, साधूला साधू भेट, पाप्याला नवाल वाट राजसबाई. वा वा. वारे पठ्ठ्या, अशी पंढरीची वारी. आणि मतभेद नष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणजे पंढरपूरची वारी आहे. म्हणून पंढरपूरला जायला सांगितलंय, पण कोणी नाही जायचं. मला सांगा, पंढरपूरच्या वारीला 15 लाख लोक जातात. किती लोक जातात बोला? 15 लाख लोकातले 5 लाख जर सोडले तर 10 लाख लोक तोंडात तंबाखू घालून भजन म्हणतात. लोकांची गाव काय डुकराची गाव आहे का हो? नाही नाही. रस्त्याने चालता चालता हातात तंबाखून तोंडात भजन, आणि रामभाऊ जरा माझ्या टमाला जास्त नाही आवाज का. आणि पंढरपूरला गेलो तर धर्मशाळा बसतात सगळे वस्त्र आवरून. अशी दोन्ही भाऊ झाले काय काय दर्शन नाही अजून, अजून नाही बघ.
मग मला सांगा 15 लाख लोक 10 लाख लोक जर पंढरीच्या वारीत थुकले पंढरपुरात, तर पंढरपुरात माणसं नाही राहते का हो? बोला, राहतात ना. मग या माणसांचं आपण आरोग्य बिघडवतोय, प्रदूषण बिघडवतोय, पर्यावरणाचं प्रदूषण होतंय, अस्वच्छता होते, लोकांना पायोरिया होईल, लोकांना कॅन्सर होईल, असं वाटायला पाहिजे की नाही? म्हणून आधी पहिले नीतिमान बना, म्हणजेच वारकरी बना, आणि मग पंढरपूरला जा. टाळे वाजवा. हे तुकोबरा या अभंगात सांगतात, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. आता बसलेले पुरुषांसहित महिलांसहित चालेल म्हणा, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. हो, म्हणजे आधी काय झालं पाहिजे बोला? वार करणे म्हणजे काय माहिती? वार करणे म्हणजे प्रेम नाही करणे, वार करणे म्हणजे मर्डर करणे. उठाला लगेच है हिंदू धर्म खतरे में, चलो बोले मुसलमान को मार डालो. मुसलमान के मौलवी बोलते हैं कि पागल बच्चे लोगों को बोले नहीं इस्लाम खतरे में है, बोले हिंदुओं को मार डालो. मला सांगा, सांगणारे बंद काचीच्या गाडीत, इकडचे पण तिकडचे पण, दोघांची पोरं श्रीमंतांची त्या लंडन अमेरिकेला शिकायला, आणि भीमनगरातली आपली पोरं येड्यासारखी 10-5 रुपयासाठी हातात काठ्या लाठ्या घेऊन कुठं याला मार त्याला मार. जेलमध्ये कोण जाईल हो? जेलमध्ये कोण जाईल? आपले पोरं जातील. याची जरी आम्हाला ज्ञान झालं तरी आम्ही माळ नसली तरी वारकरी झालो. आधी माळ नाही घालायची, आधी वारकरी व्हायचंय. आणि वारकरी होण्यासाठी नैतिकतेची खूप गरज आहे, आणि ती नीतिमत्ता जगाला पहिली ज्याने शिकवली ते तथागत गौतम बुद्ध आहे. कसा आहे वारकरी संप्रदायाचा आणि बुद्ध धर्माचा संबंध पाहिला ना कसा आहे? पाणाती पाता वेरमणी ही. मग तुम्ही काय म्हणायचे? अगदी जेवढा जीव असेल तेवढा म्हणा बाबासाहेबांसाठी. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दाखवला. बाबासाहेब जन्माला आले नसते तर आम्हाला काय नाही रे, आयुष्यभर अजूनही पण डोंगराला झाडू आणि गळ्याला मडकी असते थुंकण्यासाठी. पण आम्हाला बुद्ध म्हणजेच वारकरी संप्रदाय आणि बुद्ध ज्यांनी दाखवला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सगळ्यांचा निषेध केला, धर्मांचा निषेध केला बाबासाहेबांनी, देवांचा निषेध केला, अवतारांचा निषेध केला, पण निषेध नाही केला फक्त वारकरी संप्रदायाचा आणि भगवान बुद्धांच्या विठ्ठलाचा. जे तुकोबाने लिहिलं ते जसंच्या तसं संविधानामध्ये लिहिणारा जगातला सात्विक सत्यशोधक महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. शिवाय तुम्हाला सांगू, सत्याशी मन केले ग्वाही, सत्याशी मन केले ग्वाही, मन केले ग्वाही, हो मन केले ग्वाही, हो सत्यासी
great philosopher. Gatha is a very good philosophy. The world philosophy is गाथा. तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा. तुकाराम महाराज म्हणतात आधी नीतिमान बना आणि मग मंदिर हिंडा, मग तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रेने देव पावतो हे कोणी तुम्हाला सांगितलं? उलट तीर्थयात्रा व्रत वैकल्य उपास तापास हे माणसाचे नुकसान आहे असं सांगणारा जगाला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि मग नंतर सगळ्यांनी सांगितलं उपवासा नवसा मुळ, 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 उपवासा नवसा मुळ. सारी बुद्धी मातीला मिळ, सारी बुद्धी मातीला मिळ, बुद्धी मातीला मिळ. संगती गाडगे बाबा, 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 संगती गाडगे बाबा. एकच तुला ना कळग, संगती गाडगे बाबा, एकच तुला ना कळग, संगती गाडगे बाबा. नाही नाही पटलं तर टाळे वाजवले, उगीच काय टाळे वाजवून फायद्याचे, माझ्या जीवासाठी नका रे बाबा. आता हे कुठं लिहिलंय? कोणीतरी कविता लिहिलेली, काव्य लिहिले, प्रबोधना. उपवासा नवसा मुळ, सारी बुद्धी मातीला मिळ. श्रीमद भगवद्गीतेत पण असा विचार आलाय. क्लेशोधिकतरस्तेषां मव्यक्तां सक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. काय महापुरुषांचं चिंतन, काय विचार आहे बघा. कशा करता पाहिजे रे? शरीरामध्ये मी आत्मरूपानं प्राणवायूच्या रूपानं मी तुमच्या शरीरात ये जा करतोय म्हणून तुम्ही जगता. आणि म्हणता मला उपवास आहे, किलोभर खिचडी खाता, सकाळी हागायला जाता. नुसती धार लागली बाई मला, नुसती धार लागली बाई मला. कशाला उपास धरते? मारायला धरते का उपास? उपासाचा अर्थ कळतो का? उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य. सदैव सद्विचाराच्या जवळ राहणं याला उपास असे म्हणतात. आणि तुकोबरायांचा उपवास सांगू का? दशमीला एकदा जेवायचं, एकादशीला पूर्ण द्वादशी पर्यंत निराहार राहायचं पाणी न पिता, आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदयापूर्वी जेवायचं. वांझोट्याला पोरं होतात असं एका परदेशी, आता नाही प्रभाकर कराळे महाराज बरोबर, कराळे सर बसलेत पुढे, एका पाश्चात्य संशोधकाने शोध लावलाय की एकादशी धरल्यानंतर 1.25 वर्षामध्ये वांझोट्याला मुलं होतात. अंधश्रद्धा नाही ना, म्हणजे एवढी ताकद आहे. कॅन्सर सुद्धा बरा होतो. पण असा झाला कसा? एकादशीच अन्न पान, थांबा जरा यांना म्हणू द्या. एकादशीच अन्न पान जे नर करतील भोजन, श्वान विष्टे समान, अधम जन ते एक. बघा तुका इज ए व्हेरी ग्रेट सायंटिस्ट, महापुरुष, महात्मा, गुड मॅन. वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा तुकोबांचा. आमचा आहे का वैज्ञानिक? एखाद्या बाईच्या अंगात आलं बाई देवा माझी सून बरोबर वागत नाही, तू असं कर, मंगळवार धर आणि मंगळवार धर आणि 2 किलो खिचडी खा, संध्याकाळी भगरीचा भात खा आणि दुसऱ्या दिवशी जुलाबाला जा. अंधश्रद्धेचे भूत मरू दे म्हणा.
शेतकरी हा सुखी होऊ दे. इडा पिडाया टळून जाऊ दे. बोला बोला. जग आनंदात न्हाऊ दे. विश्वाच्या पाठीवर स्वधर्म सूर्याचा उदय व्हावा. मूर्खांचा मूर्खपणा जाऊन त्यांना सत्कर्म सुचावं. आणि सत्कर्माच्या वाटेवर आलेली पहिली मूर्ख असलेली दुर्जन माणसं आता सज्जन झाली तर ती या जगाच्या शांतीसाठी, समतेसाठी, जागतिक न्यायशील प्रज्ञा आणि करुणा यांच्या रक्षणासाठी ती झालं. लगेच बघितलं का तिकडे इकडे तिकडं कोणी आलं नुसतं मांजर मेवलं तरी आणि मी बोंबलतोय तुमच्याकडं बघू आणि तुम्ही आपलं कसं बाबा हो. अरे तुमच्यामुळं मला सुचतंय रे. तुम्ही तिकडे बघितलं माझं डोकं काय मी काय लय मोठा पंडित. स्वतःच्या पूजा करून घेणं, स्वतःला हवा घालून घेणं, स्वतःच्या हातपाय दाबून घेणं, जसं काही नांगराला गेला होता. मी तर म्हणतो आमच्या गावात तर आम्ही मिटिंग घेतली की सप्त्याला बो आला का त्याला पहिला गाव झाडायला लावायचा. हो, पहिला गाव झाड आणि हरिपाठ म्हणून दाखव खालून वरून खाली तर तुला कीर्तन हाल. हो, हे सोपं नाही महाराज. नका देऊ हो मला देवपण. सगळे म्हणतात लय आवाज भारी आहे. काही म्हणतात काय असे मोकळा आवाज केला ना जास्त वायू जास्त पोटात जातो. ऑक्सिजन पोटात गेला की माणसं लवकर नाही मरते. नका देऊ हो मला देवपण. तुमच्यातील मी माझा कणकण. एव्हरी मॅन इज हिज प्राईज. एका वेळेला जगातल्या प्रत्येक मानवाला सुख, न्याय, समता, शांती, शील, प्रज्ञा आणि करुणा हे जगात पहिलं ज्यांनी लिहिलं तो तुकाराम महाराज आहे. आणि जसंच्या तसंच ज्यांनी घेतलं आणि लेखनीने तुमच्या माझ्यापुढे संविधानाच्या रूपानं मांडलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि वारकरी संप्रदायीन संत वाङ्मय जे दिसतंय आपल्याला ते अगदी 100% जरी म्हटलं तरी चालेल ते बुद्धांच्या वाङ्मयामधून तुकोबारांच्या गाथ्यात आलंय असं म्हटलं ते वावडं ठरलं.